काही राजकीय प्रश्न. भुजबळांनी आज महत्वाची जी आहे ती ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये म्हणजे कोर्टानं आधी सांगितलेलं आहे की मराठा समाज मागास नाहीये, मात्र काही यंत्रणा जी आहे ते मराठा समाजाला मागास दाखवण्याचं काम करतायत आणि त्यांचा हट्ट पुरवण्याचं काम करतायत असं भुजबळ म्हणतात. काही यंत्रणा कोणत्या म्हणा सांगत आहे ना, जाऊ तिकडे. त्याला काय, त्याला कळालं आता मराठी आरक्षणात गेले काहीतरी बरायचं म्हणून बरायचे. ओबीसी बांधवांना, गावखेड्यातल्या माझी विनंती आहे, मराठा बांधवांना सुद्धा, आपण एकत्रित राहा. हे राजकारणी लोक आहेत आपल्यात वाद लावतील. जे खरं आहे ते होणार आहे. मराठ्यांच्या नोंदी मिळाल्यात, मराठा आरक्षणात जाणार आहे 100%. आणि मराठा समाज गेलेला सुद्धा आहे. त्यामुळं आमची नियत चांगली आहे, साफ आहे. आमच्या डोक्यात जर काय असताना तर कालचा जो कायदा पारित झालाय तो वाचून बघा. अध्यादेश जो आहे ना कालचा, तो वाचून बघा एकदा. मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्यांना नोंदी असलेल्या बांधवांच्या माध्यमातून प्रमाणपत्र देण्यात यावं यासाठी. तरीही त्या ठिकाणी सगळ्या ओबीसी बांधवांना सुद्धा त्यांचे जर कोणी सोयरे राहिले तर त्यांनाही मिळावं. म्हणजे कायदा दोन्हीसाठी पण आहे. कालचा आंदोलन आम्ही केलं, फायदा आमचा व्हायला पाहिजे. आमचा झाला त्यांचा झाला आम्ही म्हणू शकलो असतो, म्हणायचं असतं तर. आंदोलन आम्ही केलं, त्यांना कशामुळे फायदा उडवा, हे उडवा पहिलं इथून, यांचं ठेवू नका याच्यात. आमची नियत जर खराब असते तर आम्ही उलट म्हणलं आमच्या लेकरात चांगलं होतंय, हो द्या ना त्यांच्या. पण त्यांच्या जर एखाद्या स्वाऱ्याकडे नसत तर त्यांच्या नोंदीच्या आधारावर, ते जुने त्यांचे नोंदी आहेत त्यांच्या आधारावर तो पण घेईन ना, हो द्या ना गोरगरिबाचं कल्याण. हे मस्त श्रीमंत झाले सगळ्या दुनियाचे. आमची नियत खराब नाहीये सामान्य ओबीसी बांधवांसाठी, यांची आमच्या सामान्य मराठीसाठी आहे. लागलाच बडबड करायला पुन्हा, काही होणार नाही त्याच्या जिनी. याचा अर्थ असा आहे, हे कायदा पक्का आहे. तो जितकं वळवळ करीन तितकं समजायचं इकडे